बच्चू कडूंच्या भूमिकेबाबत उत्सुकता असतानाच तिकडे काँग्रेसच्या गोटात मात्र खळबळ उडाली आहे। कारण विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या 7 आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याची चर्चा आहे। यामध्ये काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांचं नावही चर्चेत आहे, जे इगतपुरीचे आमदार आहेत नाशिक जिल्ह्यातील। मात्र मी कुठली गद्दारी केली नाही आणि माझी बदनामी थांबवा असं हिरामण खोसकर यांचं म्हणणं आहे। तर आमदार माधवराव पाटलांनी देखील मी गद्दारी केली नाही, मी काँग्रेस बरोबरच आहे अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। फुटलेल्या दोषी आमदारांवर पारदर्शकपणे कारवाई करावी अशी मागणी आता आमदार मोहन हंबर्डे यांनी केली। माझ्यासारखा एक गरीब कार्यकर्ता नाना पटोले साहेब असतील, वरिष्ठ असतील, त्यांनी कुठेतरी थांबवलं पाहिजे। माझ्यावर कारवाई करा, जरूर करा, मला पक्षातून हक्कलपट्टी करा, परंतु पहिले मतदान चेक करा। माझी हात जोडून विनंती आहे मीडियाला सुद्धा आणि आमच्या पक्षाच्या वरिष्ठाला सुद्धा, कुठेतरी बदनामी करून बदनामी थांबवली पाहिजे। याला फोन कर, त्याला फोन कर आणि खोसकर फुटला। तुम्हाला जर फुटला असेल तर तुम्ही चेक करा, मग माझ्यावर कारवाई करा। कारण नसताना माझी बदनामी थांबवा हीच माझी कळकळीची विनंती आहे आणि पक्षाला सुद्धा विनंती आहे आणि मीडियाला पण विनंती आहे। विरोधक काय राजकारण त्याच्याशी मला काही घेणं नाही। आपण आपल्या मन साफ आहे, आपण त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने काम त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा भविष्य काळात आम्ही काँग्रेस शिवाय कुठेही जाणार नाही। आम्ही काँग्रेस सोबत आहोत आणि काँग्रेसचाच राहू। पण ज्या मी उमेदवाराला मतदान केलं तो उमेदवार सुद्धा या ठिकाणी निवडून आलेला आहे। पण पक्षाने जे दोषी आहेत त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे, पारदर्शक कारवाई करायला पाहिजे ही माझं म्हणणं आहे।